श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. जेव्हा घरात देवांचा वास असतो तेव्हा आपल्याला 10 संकेत मिळत असतात आणि हे संकेत कसे ओळखायचे किंवा कोणते असतात हीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. जर तुम्हाला रोज सकाळी हे संकेत मिळत असतील तर समजून जावे की तुमच्या घरात देवांचा वास आहे. ते चिन्ह काय आहे आपण आज याबद्दल बोलूयात. देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपवास करतात. सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते देवाला अन्नदानही करतात, जेणेकरून देवांचे आशीर्वाद त्यांच्यावर राहतील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. आपण सर्वजण हे जाणतो की देवाची आराधना आणि पूजा केल्याने तो आपल्यावरती प्रसन्न होतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का की तो आपल्याबद्दल याबद्दल एक इशारा देखील देतो. आज आपण या चिन्हांबद्दल जाणून घेऊया की देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत. जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरामध्ये वास करतो, मग तो प्रत्यक्ष असो किंवा मग अप्रत्यक्ष. जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते नक्कीच जाणवते. काही वेळा तुम्ही त्यांना पाहण्यास सक्षम असता. अनेक वेळा असे घडते की देव तुमच्या घरामध्ये वास करतात, पण तुमच्या काही चुकांमुळे, तुमच्या काही कर्मांमुळे ते परत येतात, कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी देव राहतो, पण त्यांना स्वतःला याची जाणीव नसते आणि ते स्वतःच त्याचा अपमान करून त्याला परत पाठवतात. म्हणजे मी रोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही असं म्हणणारे लोक, तर तुमच्या या सर्व कृतींमुळे तुमचा देव क्रोधित होतो. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्षणांविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही स्वतःच समजू शकाल की देव आपल्या घरामध्ये आलेले आहेत किंवा मग नाही आहेत. जेव्हा आपण झोपलेले असतो आणि ब्रह्ममुहूर्तावर अचानक आपल्याला जाग येते आणि तुम्ही रोज यावेळी उठत असाल, तसेच ब्रह्ममुहूर्तावरच असे कोणतेही स्वप्न जर तुम्हाला दिसले की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरामध्ये देव उपस्थित असल्याचं सूचित करत असतात. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख किंवा मग मंत्रांचा आवाज, घंटेचा आवाज किंवा मग राम राम असे कोणतेही नाव तुम्हाला ऐकू येत असेल, तर असा आवाज ऐकला तर देव तुमच्या घरामध्ये आहेत हे दर्शवणारं ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळाच वास येतो. हा एक असा सुगंध आहे जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, परंतु तो तुम्हालाच जाणवतो. आणि हा जो वास आहे तो कोणत्याही परफ्यूमचा किंवा इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कोणत्याही सुगंधाचा नसतो. तुम्हाला फक्त हा एक सुवास येतो आणि याच्यामधून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की देव आपल्या आजूबाजूला कुठेतरी आहे. हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो. तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल तितका हा सुगंध वाढत जातो. तर मित्रांनो, हा वास देवी देवतांचा आहे. हा वास ज्यामुळे तुम्हाला कळते की तुमच्या घरात देवांचा वास आहे. त्याच्या उलट आता जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला त्याचे सुगंध येऊ लागतात, जो तुमचे हृदय पूर्णपणे मोहित करते. चौथी गोष्ट आहे, जेव्हा आपण पूजेला जातो तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणताही प्राणी असेल किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो, म्हणजे आपण जेव्हा पूजा करत असतो त्याच वेळी आपल्या दारामध्ये कोणीतरी साधू येतो किंवा मांजर, कुत्रा अशा गोष्टी येतात, तर या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये आठवड्यातून वारंवार घडत असतील तर ते तुमच्या पूजेमुळे अशा पद्धतीने आपल्या घरासमोर येत असतील. याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे, ते येत आहे. कारण गाय हे सुद्धा आईचेच रूप आहे, कुत्रा हे भैरवांचे रूप आहे किंवा कोणी भिकारी आला तर तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो. त्यामुळे आपण त्यांनाही कधीही हकलून लावू नये. त्यामुळे त्यांना खायला द्यायचं आहे, त्याबरोबर त्यांना सन्मान दिला पाहिजे. पैसे किंवा इतर काहीही दान करणे ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठे दान हे अन्न आणि पाण्याचे दान मानले जाते. पुढची गोष्ट आहे, जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा मग देवांचे फोटो दिसत असतील, तर याचा अर्थ असा होतो की
तुम्हाला देवाचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेक वेळा असे घडते की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवते. असे मानले जाते की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे, मग ते श्रीमंत असो किंवा मग गरीब असो, त्यांना सर्वत्रच आदर मिळत असतो. जर कोणी कमी काम करूनही यश मिळवले, हे देवाच्या कृपेचे लक्षण आहे. देव त्यांच्यावर प्रसन्न होतो, त्यांचे सर्व संकटांपासून रक्षण करतो. तो प्रत्येक परिस्थितीत त्यांना आनंदी ठेवतो आणि त्यांच्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी ते नेहमी आनंदी राहतातच. ते कोणत्याही समस्येला घाबरत नाहीत. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करत असतो. त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे घुबड पाहणे. आपल्या हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचा दर्जा दिला जातो. घुबडाला लक्ष्मीचे वाहन मानले जाते. त्यामुळे कुठेतरी घुबड दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसले तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी प्रवेश करणार आहे. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बदल होऊ लागतात. जिथे जिथे देवी लक्ष्मी येते तिथे तिथे त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलतात. असे म्हणतात की अशा घरातील लोकांना भूक कमी लागते. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी कमी जेवणही पुरेसे वाटते. याशिवाय अशा घरातील लोक मांसाहारापासून सुद्धा दूर राहू लागतात. धनाची देवी माता लक्ष्मी हिला स्वच्छता आवडते. ज्या घरांमध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो. याशिवाय स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारा झाडू ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. असे म्हणतात की सकाळी कुठेतरी जात असताना घराबाहेर कोणीही झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते. शंखाचा आवाज सकाळच्या वेळी येणं हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं. आपल्या हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिले आहे. इतकंच नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो. ज्यामुळे कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा करताना शंख वाजविला जातो. सकाळी उठल्यानंतर शंखाचा आवाज ऐकू येत असेल तर ते सुद्धा शुभ लक्षण आहे. असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर शंखध्वनी ऐकणे हे आपल्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते. पुढची गोष्ट आहे सलग 3 दिवस घरातून बाहेर पडताना तुम्हाला नीलकंठ पक्षी दिसला तर समजून जा की देवाने तुमचे ऐकले आहे. तुमची मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. नीलकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवाच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते. जर तुमच्या घरासमोर पांढऱ्या गायी वारंवार येत असल्यास किंवा येऊ लागल्या किंवा एखाद्या दिवशी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर आलीच आणि आपल्या वासराला ती दूध पाजत असेल, त्यामुळे तुमच्यावर देवी देवतांची कृपा जी आहे ती बरसत असते आणि हे सूचित करते की तुमची प्रार्थना यशस्वी होत आहे किंवा झाली आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुद्धा दूर होणार आहेत. देव तुमच्या सर्व संकटांचा आणि वाईट दिवसांचा अंत करणार आहे. पुढची गोष्ट आहे घराच्या मुख्य प्रवेशद्वाराभोवती पक्ष्यांची घरटी बनवली जाणं. हे खूप शुभ लक्षण मानलं जातं. तुमची पूजा यशस्वी झाल्यास हा पुरावा आहे की पक्ष्यांना किंवा त्यांच्या बाळांना चुकूनही त्रास देऊ नका. त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. पूजा करताना तुम्ही इतके भावूक झालात की डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. हे एक लक्षण आहे की देवाने तुमच्या हृदयाचे रडणे ऐकले आहे. जर तुम्ही सकाळच्या पूजेनंतर घराबाहेर गेलात तर तुम्हाला माकडांचा समूह दिसला तर तुमची उपासना सफल होणार आहे. हे देखील सांगते देव तुमच्यावर दयाळू आहे. त्या माकडांना खायला देण्याचा नक्की प्रयत्न करा. पूजेच्या वेळी घरात पाहुणे येणे हे देखील देवाच्या आशीर्वादाचे लक्षण मानले जाते. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.